हॅलो एव्हरीवन, आपलं फ्युचर जर नीट करायचं असेल तर इंग्रजीमधला हा सिंपल फ्युचर टेन्स खूप सोप्या पद्धतीने शिकणं खूप गरजेचं आहे. आणि तोच मी या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स आणि तेही अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या सिंपल फ्युचर टेन्सचं आत्तापर्यंत असलेलं कन्फ्युजन नक्की दूर करा. चला तर मग बघूया सिंपल फ्युचर टेन्स नक्की आहे काय. आता बघा, याच्या अगोदर आपण सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट बघितलाय. आता प्रेझेंट आणि पास्ट हे दोन टाइम सेन्स आहेत आणि हा तिसरा टाइम सेन्स आहे जो की फ्युचर. आता तुम्हाला त्यावेळेला मी सांगितलं होतं प्रेझेंट म्हणजे आत्ताचा सेन्स, पास्ट म्हणजे आधीचा सेन्स आणि फ्युचर म्हणजे नंतरचा सेन्स. आता तुम्ही जर ते दोन व्हिडिओज नसतील बघितले तर नक्की तुम्ही ते व्हिडिओज आधी बघा आणि मग हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. कारण प्रेझेंट आणि पास्ट सेन्स कळल्याशिवाय फ्युचर सेन्स लवकर लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहे फ्युचर सेन्स आणि हे काय आहेत टाइम सेन्स. आता फ्युचर सेन्स म्हणजे काय, नंतर काय करणार आहे आपण, नंतर काय घडणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे आपला फ्युचर सेन्स असतो. थोडक्यात आपण याला म्हणू शकतो बघा आफ्टर टाइम, म्हणजे नंतरचा टाइम असणार आहे. बरोबर. बघा, प्रेझेंट सेन्समध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, दॅट इज नाव टाइम, म्हणजे आत्ताचा टाइम आहे. आता पास्टमध्ये सांगितलं होतं बिफोर टाइम, म्हणजे अगोदरचा टाइम असणार आहे. आणि फ्युचर सेन्समध्ये काय असणार आहे, आफ्टर सेन्स, म्हणजेच नंतरचा टाइम असणार आहे, नंतरच्या ॲक्शन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, मी उद्या गावाला जाईन किंवा मी तुझ्या घरी येईन. सो हे काय सांगते, नंतरचा सेन्स सांगते. आत्ता मी येते का किंवा आधी मी आली आहे का, तर नाही, मी उद्या गावाला जाईन किंवा मी उद्या तुझ्या घरी येईन, याचाच अर्थ इथं काय झाला बघा, हा फ्युचर सेन्स झाला. म्हणजेच कसला सेन्स झाला, आफ्टर सेन्स, म्हणजे नंतर काहीतरी घडणार आहे हे सांगणारा सेन्स झाला. मग आता हे झालं मराठीमध्ये. मग इंग्लिशमध्ये नक्की कसं समजून घ्यायचं, तर आता आपण इथं फक्त ग्रॅमॅटिकली नाही बघणार आहोत. आपण फक्त ग्रामर बरोबर जर फक्त शिकलो तर आपण फक्त एक्झाममध्ये लिहू. बट व्हॉट अबाउट कम्युनिकेशन स्किल, आपल्या कम्युनिकेशनमध्ये त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बरोबर लाईक सुद्धा करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर. चला आता आपण सुरुवात करूया. बघा, मी तुम्हाला काय सांगत होते की फ्युचर सेन्स म्हणजे आफ्टर सेन्स आहे. इथं दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. एक म्हणजे ग्रामॅटिकल अस्पेक्ट पण बघणार आहोत आणि त्याच्याच बरोबर दुसरा अस्पेक्ट म्हणजे काय आहे तर कम्युनिकेटिव्ह अस्पेक्ट. म्हणजे ग्रॅमॅटिकली आपण त्याचं स्ट्रक्चर कसं करायचं हे तर शिकायचंच आहे. बट इफ यू वॉन्ट टू कम्युनिकेट विथ अदर्स, जर तुम्हाला इतरांशी बोलायचं असेल तर त्यावेळेला नक्की कसं बोलायचं, याचा यूज कुठं करायचा हे सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. चला सुरुवात करूया. बघा, फ्युचर सेन्स म्हणजे आफ्टर टाइम आहे, प्रेझेंट म्हणजे नाव, पास्ट म्हणजे बिफोर अँड फ्युचर म्हणजे आफ्टर. ह्या तीन गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात राहिल्या पाहिजेत जर तुम्ही टेन्स शिकत असाल तर. आता याचं एक्झॅक्ट सेंटेन्स कसं करायचं हे समजून घेऊयात. बघा, मी आता तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की आता हे वाक्य आहे. आता हा सेन्स नक्की फ्युचर आहे हे ओळखायचं कसं. एक सगळ्यात म्हणजे काही इंडिकेटर असतात असे, उद्या, नंतर, थोड्या वेळाने, परवा, पुढच्या वर्षी, असे काही इंडिकेटर असतात की जे सांगतात की दॅट इज फ्युचर. पण काही एकदम स्ट्रक्चरवरून तुम्ही पटकन ओळखू शकता आणि ते म्हणजे जो ॲक्शन वर्ड असतो की नाही, ॲक्शन वर्ड त्याच्यामधला, त्या ॲक्शन वर्डला ठराविक प्रत्यय लागतात. मग ते कोणकोणते असतात बघा, जर तुम्ही बोलायला सुरुवात केली तर लक्षात येईल. इन, जसं की इथं आलंय, मी तुझ्या घरी उद्या येईन, मी आंबा खाईल किंवा तो जाईल. बरोबर. किंवा आम्ही येऊ, काही वेळेला असं सुद्धा येतं त्या फ्युचर टेन्समध्ये. किंवा काही वेळेला असंही असतं की मी जाणार आहे किंवा मी उद्या जाणार आहे. म्हणजे काही वेळेला त्या ॲक्शन वर्डला आर किंवा नार म्हटलं तरी हरकत नाही. मी खाणार आहे, मी जाणार आहे, मी येणार आहे, मी पाणी पिणार आहे. सो अशा वेळेला सुद्धा तो काय असतो तर फ्युचर सेन्सच असतो. मग तो सिंपल फ्युचर का, मग बाकीचे पण सेन्सेस आहेतच ना. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, तो व्हिडिओ सुद्धा नक्की तुम्ही बघा की ज्याच्यामध्ये मी टाइम सेन्स आणि ॲक्शन सेन्स कसे कसे असतात हे सगळं त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. तर मग ह्याचा सिंपल सेन्स का आहे, कारण त्याच्यामध्ये ॲक्शन किती प्रमाणात कंप्लीट झाली आहे किंवा इनकम्प्लीट आहे हा सेन्स समजत नाही आणि म्हणून हा सिंपल सेन्स आहे. हा असतो आपला ॲक्शन सेन्स आणि हा असतो टाइम सेन्स. आणि टाइम आणि ॲक्शन सेन्स मिळून आपले टेन्सेस तयार होत असतात. सो या पद्धतीनं जर तुम्हाला ॲक्शन वर्डला अशा पद्धतीचे प्रत्यय दिसले तर त्यावेळेला तो 100% सिंपल फ्युचर टेन्स असतो.
आता हे झालं मराठीमधून किंवा एक्झॅक्ट तो टाइम सेन्स ओळखण्यासाठीच्या काही ट्रिक्स झाल्या. पण मग आता ह्याचं जेव्हा आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत किंवा इंग्लिशमध्ये वाक्य तयार करणार आहे तेव्हा काय करायचं हे सुद्धा आपण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. 1-2 मिनिटांमध्ये आपण ते समजून घेऊयात. बघा आता या वाक्यामध्ये काय आलंय शेवटी बघा, इन, म्हणजे 100% हा सेन्स कोणता आहे, सिंपल फ्युचर आहे. मग आता मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की हाऊ टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्स, इंग्लिशच्या सेंटेन्समध्ये आणि मराठीच्या सेंटेन्समध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मी काय सांगितलं होतं, याच्यामधली जी ऍक्शन आहे तो करणारा फक्त पहिला शोधायचा. कोण आहे तो, मी. सो मी काय लिहिणार पहिल्यांदा, आय, आणि त्याच्यानंतर पाठीमागून सेंटेन्स तुम्ही सुरू करणार आहात. मग इन, आता इथं जे मी तुम्हाला प्रत्यय सांगितले, इन, इल, आर आहे, एन असेल, एल असेल, तर त्याच्यासाठी एकच हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि ते आहे विल. बरोबर, ते आहे विल. झालं, विल घेतलं. त्यानंतर घरीला काय म्हणतो आपण, सॉरी एनेला काय म्हणतो आपण बघा, एने म्हणजे काय, कम. आता हे जे आहे तुम्हाला मी आधी पण सांगितलं की मॉडल ऑक्झिलरीज असतील तर त्याच्या पुढे नेहमी काय येतं, V1 येतं, आणि विल हे मॉडल ऑक्झिलरी आहे त्यामुळे त्याच्या पुढे काय येणार आहे बघा, फक्त V1 येणार आहे. सो कम घेतलं, आय विल कम, तुझ्या घरी म्हणजे टू युअर होम. बरोबर. आता तुम्ही म्हणाल मग हे घरी आधी का घेतलं नाही, तर हा जो एक युनिट आहे तुझ्या आणि घरी, आपण याला फोडू नाही शकत, त्यामुळे त्याला एकत्र बोलायचं, तुझ्या घरी. सो टू युअर होम, आणि मग उद्या म्हणजे काय येणार आहे आपलं, टुमारो. ओके. सो वाक्य काय झालं बघा, आय विल कम टू युअर होम टुमारो. आता सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन की आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये शाल पण असतं आणि विल पण असतं. मग याच्यामधलं शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं, आणि भरपूर वेळा आपण ह्याच्या बाबतीत कन्फ्यूज होतो. पण तुमच्या माहितीसाठी मी सांगते, हे जे शाल आहे ना फक्त आणि फक्त फॉर्मल लँग्वेजमध्ये यूज केलं जातं, मोस्टली ब्रिटिश फॉर्मल लँग्वेजमध्ये यूज केलं जातं. पण फॉर द सेक ऑफ कम्युनिकेशन यू कॅन यूज ओनली विल. सगळीकडे जरी तुम्ही विल वापरलात कम्युनिकेशन करत असताना तर त्यावेळेला काहीच अडचण नाही आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला विचार करायचीच गरज नाही की तुम्ही शाल वापरू किंवा विल वापरू, कारण बोलताना जर एवढं मोठं हेजिटेशन तुम्ही मनात ठेवलात तर तुम्ही बोलू शकणार नाही आहे. त्यामुळे एवढा ग्रॅमॅटिकल जो अस्पेक्ट असतो फॉर्मल लँग्वेज वगैरे, तो फारसा विचार न करता यू जस्ट स्टार्ट स्पीकिंग विदाउट थिंकिंग ऑफ ऑल दिस डिटेल्ड ग्रामॅटिकल रूल्स. त्यामुळे इथं सुद्धा शालचा नाही यूज केला तरी सुद्धा हरकत नाही. पण ट्रॅडिशनल ग्रामर आहे, त्या ट्रॅडिशनल ग्रामरमध्ये मात्र काय होतं बघा, तुम्हाला सांगितलं जातं की आय आणि वीच्या समोर फक्त तुम्ही शाल वापरा आणि बाकी सगळीकडं विल वापरा. परंतु कम्युनिकेशनमध्ये तुम्ही विल फक्त वापरलं तरी सुद्धा सफिशियंट आहे, शाल वापरलंच पाहिजे असं काहीही नाही आहे, कारण हे फक्त आपण फॉर्मल लँग्वेजमध्ये यूज करतोय, दॅट इज मोस्टली इन ब्रिटिश फॉर्मल लँग्वेज. त्यामुळं काहीही गरज नाही, तुम्ही फक्त विल सगळीकडे यूज करा. मग बघा आता किती सिंपल आणि सोपी सेंटेन्सेस आहेत सिंपल फ्युचरचा वापर करून. फॉर एक्झाम्पल आता जसं मी इथे एक दिलं तसं दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊयात 1 मिनिटाच्या आत. बघा मी दुसरं एक्झाम्पल घेते, राजू, बघा राजू दरवाजा उघडेल. आता हे वाक्य इथे काय आलं बघा, एल. बरोबर. मग एल आल्यानंतर काय होणार, हा 100% काय असणार आहे, आपला सिंपल फ्युचर टेन्स असणार आहे. मग चला आपण सुरुवात करूया. उघडणारा कोण आहे, तर राजू आहे. सो मी पहिल्यांदा घेणार आहे राजू. आता उघडण्याला आपण काय म्हणतो, पण त्याच्या अगोदर ह्या एल साठी आपल्याला काय घ्यायला सांगितलं मी मगाशी, विल. सो ह्याच्यासाठी आपण वापरला विल. त्याच्यानंतर मग उघडणे, उघडण्याचा जो ऍक्शन वर्ड असणार आहे तो जसाच्या तसा यूज करायचा, त्याच्यामध्ये काही बदल करायचे नाही. सो उघडण्याला आपण म्हणतो ओपन. राजू विल ओपन द डोअर. झालं सिंपल सेंटेन्स तयार तुमचं, राजू विल ओपन द डोअर. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता हे पॉझिटिव्ह झालं, पण त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं बघूयात. आता समजा मी असं वाक्य लिहिलं की मी येणार नाही. आता हे झालं निगेटिव्ह, मी येईल आणि मी येणार नाही.
मी येईल हे काय झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं, आणि मी येणार नाही हे काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स झालं. सो बघा आता ह्याच्यामध्ये सुद्धा आर, मग अशी तुम्हाला मी म्हटलंय की खाणार, जाणार असं आर येतं. ह्या आर साठी तुम्हाला काय वापरायचंय, विल, आणि ह्या नाही साठी काय वापरायचंय, नॉट. सो कसं येईल वाक्य बघा, आय विल नॉट, आणि येण्यासाठी कम. सो तुमचं सेंटेन्स कसं तयार झालं बघा, आय विल नॉट कम. पण जर आपल्याला आपलं कम्युनिकेशन इम्प्रेसिव्ह करायचं असेल ॲट दॅट टाइम यू कॅन यूज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. म्हणजे काय करू शकता तुम्ही, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आता विल नॉट आहे तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल, विलंट असं होणार नाही. त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल, ओंट. ओके, सो इन्स्टेड ऑफ सेइंग आय विल नॉट कम यू कॅन से आय वोंट कम. जसं आरंट, इजंट असं आपण वापरतो त्याच पद्धतीनं विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा ओंट असतो. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता आय वोंट कम. किंवा दुसरं एखादं मी वाक्य घेतलं तर बघा आता, जसं की विराज सफरचंद खाणार नाही. आता हे वाक्य घेतलं मी, इथं सुद्धा बघा खाणार म्हणजे हे 100% फ्युचर टेन्स आहे, आणि पुढे नाही आलंय म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा खाणारा कोण आहे, विराज. सो मी लिहिलं विराज. आता नाही आलंय पण त्याच्या अगोदर ह्याचा विचार करायचा आपल्याला, कारण हे नॉट जे आहे, हे जे नॉट असतं ते कधीही हेल्पिंग वर्ब शिवाय येत नाही. त्यामुळे ह्या आर साठी आपण काय घेणार, विल. विराज विल. नाही साठी काय येणार आहे, नॉट. विराज विल नॉट, कारण हे दोघं नेहमी एकत्र येतात. मग आता खाण्यासाठी काय म्हणतो आपण, इट. ओके, विराज विल नॉट इट, आणि सफरचंदसाठी ॲन ॲपल. झालं वाक्य तयार, विराज विल नॉट इट ॲन ॲपल बट आय वॉन्ट टू यूज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज करायचं आहे. सो इन्स्टेड ऑफ सेइंग विल नॉट मी काय म्हणायला पाहिजे, ओंट. सो वाक्य कसं होईल बघा, विराज ओंट इट ॲन ॲपल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही हा सिम्पल फ्युचर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये पण यूज करू शकता आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा यूज करू शकता. आता मी तुम्हाला काय वाक्य देणार आहे, तुम्ही काय करायचं आहे बघा, त्याची वाक्य नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, जेवढी जमतायत तेवढी, आणि त्याला रिप्लाय सुद्धा तुम्हाला मिळतील. बरोबर चूक हे तुम्हाला सांगितलं जाईल. त्यामुळे प्रत्येकाने काय करा, तर खाली तुमच्या कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं लिहायची आहेत, आणि याची उत्तरं मी उद्याच्या नंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये मी डिस्कस सुद्धा करणार आहे. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय करायचे, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचे आहेत. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांच्या सुद्धा अडचणी दूर होतील. आणि आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.